आता एक खूप सूक्ष्म प्रश्न येतो. जर सत्य इतकं साधं आणि स्पष्ट असेल की मी साक्षी आहे, तर ते आत्ता, या क्षणी स्पष्ट का होत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण समस्या सत्यात नाही. समस्या मनाच्या सवयीमध्ये आहे. पहिली गोष्ट समजून घेऊ. मनाची सवय अशी आहे की लक्ष नेहमी काहीतरी वस्तूकडे जातं. काहीतरी पाहायचं, काहीतरी अनुभवायचं, काहीतरी समजायचं. म्हणजे लक्ष जातं. विचारांकडे, भावनांकडे, शरीराकडे, बाहेरच्या जगाकडे. पण साक्षी काय आहे? ती ऑब्जेक्ट नाही. ती गोष्ट आहे ज्यामुळे ऑब्जेक्ट दिसतात. म्हणून मन तिला पकडू शकत नाही. दुसरं कारण आहे. मनाला काहीतरी विशेष अनुभव हवा असतो. मनाला वाटतं, ज्ञान झालं की काहीतरी ड्रमॅटिक होईल, मोठा आनंद येईल, काहीतरी प्रकाश दिसेल, कायमची शांतता येईल. पण साक्षी तसं काही नाही. ती एक साधी गोष्ट आहे. जाणणं आहे. ती आधीपासून आहे. म्हणून ती विशेष वाटत नाही. तिसरं कारण आहे. ओळख. आपण सतत म्हणतो, मी विचार करतो, मला राग आला, मी दुखावलो. म्हणजे काय? विचार, भावना आणि शरीर यांना आपण एकत्र करून म्हणतो मी. ही ओळख इतकी मजबूत असते की साक्षी स्पष्ट असूनही दिसत नाही. चौथी गोष्ट खूप साधी आहे. जे नेहमी असतं ते लक्षात येत नाही. उदाहरण पहा. तुला हवा सतत आहे, पण तू दिवसभर म्हणत नाहीस, अरे हवा आहे, कारण ती नेहमीच आहे. तसंच जाणणं कधीच जात नाही, म्हणून ते लक्षात येत नाही. अष्टावक्र इथे एक साधी गोष्ट सांगतो. तो म्हणतो, तुला काही मिळवायचं नाही, फक्त पाहा. विचार दिसतात, भावना दिसतात, शरीर दिसतं. मग प्रश्न उभा राहतो, हे सगळं कोण जाणतो? आता एक छोटा प्रयोग कर. क्षणभर थांब. पहा. विचार येत आहेत. आवाज ऐकू येतो. शरीराची जाणीव आहे. आता शांतपणे विचार. हे सगळं कोण जाणतो? तो वेगळा दिसणार नाही, पण एक गोष्ट स्पष्ट आहे. जाणणं आहे. आणि इथेच अष्टावक्र थांबतो. कारण इथून पुढे काही पकडायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. फक्त एवढं दिसतं. सत्य दूर नाही. ते आधीपासूनच स्पष्ट आहे. एक ओळीत सांगायचं तर, सत्य स्पष्ट होत नाही कारण मन ऑब्जेक्ट शोधण्याची सवय लावून घेतलेली आहे. आणि साक्षी ऑब्जेक्ट नसून सर्व अनुभवांची पार्श्वभूमी आहे. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. जीवनाचा केंद्र काय असायला पाहिजे? हा प्रश्न साधा वाटतो, पण तो पूर्ण आयुष्याची दिशा ठरवतो. थेट उत्तर सांगायचं तर, जीवनाचा केंद्र मन, विचार किंवा अहंकार नसून जाणीव असायला पाहिजे. आता हे का ते पाहू. जेव्हा जीवनाचं केंद्र मन असतं, तेव्हा आयुष्य असं चालतं. मला काय वाटतं, लोक काय म्हणतील, माझं पुढे काय होईल, माझ्याशी असं का झालं? मन सतत बदलत राहतं, म्हणून केंद्रही सतत हलत राहतं. परिणाम? अस्थिरता, चिंता, तुलना, आतला थकवा. जेव्हा जीवनाचं केंद्र अहंकार असतं, तेव्हा काय महत्त्वाचं होतं? प्रतिमा. लोक काय विचार करतात? जिंकणं किंवा हरणं? श्रेष्ठत्व किंवा न्यूनत्व? मग परिणाम? संघर्ष, राग, दुखावणं, कधी अपराधीपणा, कधी गर्व. कारण अहंकार खूप नाजूक असतो. जेव्हा जीवनाचं केंद्र भूमिका असते, उदाहरण, मी मुलगा आहे, मी वडील आहे, मी व्यापारी आहे, मी साधक आहे. पण भूमिका कायम राहत नाहीत. भूमिका बदलतात, जबाबदाऱ्या बदलतात. आणि जेव्हा निवृत्ती येते, अपयश येतं, आजार येतो, तेव्हा ओळख ढासळते. मग योग्य केंद्र काय? जाणीव. कारण ती बदलत नाही.
ती भूमिका नाही, ती विचार नाही, ती भावना नाही. ती फक्त एक गोष्ट करते, ती सगळं पाहते. विचार येतात, भावना येतात, घटना घडतात, पण जाणीव कुठेही अडकत नाही. म्हणून जे बदलत नाही तेच खऱ्या अर्थाने केंद्र असू शकतं. जाणीव केंद्र असली की काय बदलतं? विचार येतात, पण तू त्यात हरवत नाहीस. भावना येतात, पण तू बुडत नाहीस. कृती होते, पण कर्तेपणाचा भार राहत नाही. जीवन नैसर्गिक होतं, समतोल होतं, स्थिर होतं. हे साधू होणं नाही, हे खरं मानवी होणं आहे. मग मन, बुद्धी, शरीर यांचं काय? ते सगळं आवश्यक आहे. मन साधन आहे, बुद्धी दिशा देणारी आहे, शरीर कार्य करण्याचं साधन आहे, पण जाणीव केंद्र. केंद्र चुकीचं ठेवलं की साधन त्रास देतात. केंद्र योग्य ठेवलं की साधन उपयोगी ठरतात. एक महत्त्वाचं वाक्य: जीवनाचा केंद्र काहीतरी मिळवणं नसून जे आधीपासून आहे त्यात स्थिर होणं आहे. आता दुसरा प्रश्न: जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे? कारण ध्येय चुकीचं ठरलं की पूर्ण आयुष्य प्रयत्न करूनही गोंधळात जातं. थेट उत्तर: जीवनाचं अंतिम ध्येय काहीतरी मिळवणं नसून स्वतःला ओळखणं आणि शांतपणे जगणं आहे. काहीतरी मिळवणं हे ध्येय का अपुरं ठरतं? पैसा, पद, नाव, नातं, ज्ञान हे सगळे बाह्य ध्येय आहेत. त्यात एक पद्धत असते: मिळालं, थोडा आनंद, सवय झाली, पुन्हा रिकामेपणा. मग पुढचं हवं, पुन्हा धाव. म्हणजे ध्येय पूर्ण झालं तरी समाधान टिकत नाही. मग योग्य ध्येय काय? स्पष्टता, आतली स्वातंत्र्य, म्हणजे मनाचा गुलाम न होता जगणं. भीती, अपराधीपणा, तुलना यांच्याशिवाय निर्णय घेणं. जे करतोय त्यात पूर्ण उपस्थित राहणं. ध्येय आणि दिशा यात फरक काय? ध्येय म्हणजे ठरलेलं लक्ष्य. मला हेच व्हायचं आहे. हे मिळालं नाही तर मी अपयशी. आणि दिशा वेगळी असते. मला स्पष्ट, प्रामाणिक, शांत जगायचं आहे. जे करेन ते या दिशेत करेन. जीवनासाठी दिशा महत्त्वाची आहे, ठिकाण नाही. व्यवहारात 2 ध्येय असायला पाहिजेत. एक बाह्य, काम, पैसा, कुटुंब, आरोग्य हे आवश्यक आहेत, पण केंद्र नाहीत. दुसरं आतलं. आत शांतता वाढते आहे का? स्पष्टता वाढते आहे का? प्रामाणिकपणा वाढतो आहे का? हा ध्येय योग्य असेल तर बाह्य आयुष्यही समतोल होतं. आत्मज्ञान ध्येय असायला पाहिजे का? ध्येय म्हणून नाही, कारण आत्मज्ञान मिळवायचं काही नसतं, ते ओळखायचं असतं. जेव्हा तू मनाशी ओळख सोडतोस आणि वास्तव जसं आहे तसं पाहतोस, तेव्हा ते आपोआप उघडतं. एक साधं सूत्र: जे करतो आहेस त्यामुळे तू जास्त ताणात जातोयस की जास्त स्पष्टतेत? जर स्पष्टता वाढते आहे तर दिशा योग्य. जर ताण वाढतो आहे तर ध्येय चुकीचं. अंतिम सार: जीवनाचं ध्येय कुणीतरी होणं नाही, तर जे आहे त्यात मुक्त होणं आहे. किंवा अजून साधं सांगायचं तर शांत, प्रामाणिक आणि जागरूक जगणं. हा ध्येय मिळवायचा नसतो, तो रोज जगायचा असतो.